परमेश्वर हा विषय आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे. किती निगडीत आहे की परमेश्वर आहे म्हणून सर्व आहे. तुम्ही आम्ही आज जे आहोत ना, ते परमेश्वर आहे म्हणून आपण सर्व आहोत. तोच जर नसता तर आपण कोणी नसतो. पण गंमत अशी आहे की परमेश्वराचं महत्त्व मी एकदा पुन्हा सांगितलं होतं की इमारतीचा पाया हा किती महत्त्वाचा, तसा आपल्या जीवनाचा पाया म्हणजे परमेश्वर आहे. आणि त्याचबरोबर मी असंही सांगितलं होतं की परमेश्वर हा जसा पाया आहे तसा तो शिखर पण आहे, कारण की मूळ आहे तसं फळ पण आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्या जीवनामध्ये पावलोपावली क्षणोक्षणी आपल्या जीवनामध्ये तो सतत आपल्याबरोबर असतो, सतत. पण गंमत अशी आहे की इतकं परमेश्वराचं महत्त्व असूनसुद्धा त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड अज्ञान आहे. किती अज्ञान आहे की प्रचंड अज्ञान एवढं आहे की आतापर्यंत जे जे कोणी होऊन गेले, विचारवंत, प्रेषित, अमुक तमुक, संत, अवतार, ऋषी मुनी, ह्यांनीसुद्धा परमेश्वराबद्दल जे मार्गदर्शन करायला पाहिजे होतं तेवढं त्यांच्याकडून झालं नाही असं मला वाटतं. कदाचित ते खरं असेल, कदाचित खोटं असेल, पण मला तसं वाटतं. ह्याचं कारण असं आहे की त्यांनी जर बरोबर मार्गदर्शन केलं असतं परमेश्वराबद्दल तर आज जगाची जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा ती अगदी वेगळी दिसली असती. उदाहरण द्यायचं झालं तर परमेश्वर आणि निसर्गाचे नियम यांचा परस्पर संबंध इतका आहे की तो इनडिव्हिजिबल आहे. त्याच्यापासून तुम्ही एकमेका इनसेपरेबल आहे की परमेश्वर आणि निसर्गाचे नियम तुम्ही वेगवेगळे करू शकत नाही. जसं आपण आपले हात, पाय, नाक, कान, डोळे हे जसे आपल्याला, आणि त्यापासून आपण वेगळे नाही आहेत आणि वेगळे असू शकत नाही, तसं निसर्गाचे जे नियम आहेत हे नियम मानवी जीवनामध्ये इतके महत्त्वाचे आहेत आणि त्याचा परमेश्वराशी संबंध इतका संलग्न आहे. आणि असं असूनसुद्धा परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो हे सर्व आतापर्यंत सांगत आले. एक्सेप्ट म्हणजे 1 आणि 2 धर्म जर सोडले, जे परमेश्वरच मानत नाही ते जर सोडले, तर परमेश्वर कृपा करतो, कोप करतो हे सर्व सांगत आले. त्याचा परिणाम असा झाला की आमचा परमेश्वर कृपा करतो, आमचा परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि तुम्ही सर्वांनी आमच्या परमेश्वराकडे आलं पाहिजे. आमचा जो धर्म आहे तो धर्म तुम्ही अनुसरला पाहिजे. अशा तऱ्हेने ती एक विकृती, ज्याला म्हणतो मी, त्याला विकृती म्हणतो, ही विकृती इतकी निर्माण झाली की अन्य धर्मियाने दुसऱ्या धर्माचा एवढा छळ केला की माणसांना जाळले, का तर धर्म स्वीकारित नाही म्हणून. ठार मारलं, का तर धर्म स्वीकारत नाही म्हणून. क्रूरपणे बायका मुलांची हत्या केली, का तर धर्म स्वीकारत नाही म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की जर निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये इतके महत्त्वाचे आहेत की सर्व जे घडतं आणि बिघडतं त्याला एकमेव कारण मानवी जीवनामध्ये आपण जी कर्म करतो ती आणि निसर्गाचे नियम या दोघांच्या मिलनातून आपलं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं. पण ही जर जाणीव पूर्वीच झाली असती लोकांना, जी आम्ही करून दिलेली आहे, ती जर जाणीव पूर्वीच जर झाली असती तर आज जग जसं दिसतं आपल्याला आणि आपल्याला अनुभवाला येत आहे की जगामध्ये आज जिकडे तिकडे दंगे धोपे आहेत, जगामध्ये युद्ध चाललेली आहेत, भांडण तंटे बखेडे चाललेले आहेत, हे जे सगळं जे अनिष्ट गोष्टी चाललेल्या आहेत, रक्तपात चाललेला आहे, ह्या अनिष्ट गोष्टी ज्या आहेत ह्या घडल्या नसत्या आणि जग आज वेगळंच तुम्हाला दिसलं असतं. आज कौटुंबिक जीवन जर आपण पाहिलं तर तिथेसुद्धा कौटुंबिक जीवन बिघडलेलं आहे. का बिघडलं? त्याच्या परमेश्वर माहीत नाही म्हणून. परमेश्वराबद्दलचं एकदा ज्ञान झालं ना
की सगळे जीवनातले प्रश्न सुटतात, सगळे सुटतात. पण इतकं परमेश्वराचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये असूनसुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण अज्ञान आहे. आणि म्हणून परमेश्वर हा विषय मी प्रथम घेतला. कळलं की नाही? कारण हा विषय एकदा लोकांना कळला, पूर्णपणे समजला, तर लोक सुखी होतील, हा आमचा सिद्धांत आहे. म्हणून आम्ही प्रबोधन करतो, गावोगावी जातो, शहराशहरी जातो, या ठिकाणी जातो, दुसऱ्या स्टेटमध्ये जातो. आम्ही अमेरिकेत पण जाऊन आलो. कशासाठी? तर हा विषय जो आहे, हा विषय आता आमचे प्रयत्न अपुरे पडतात, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमचे प्रयत्न आहेत ते अपुरे पडतात. कारण एक म्हणजे पैशाचं पाठबळ लागतं, दुसरं म्हणजे प्रकृतीचं पाठबळ लागतं. शेवटी वय म्हटल्यानंतर ते जसजसं वाढत जातं तसतसं आपल्याला आपलं कार्यक्रम कमी कमी करावे लागतात. पण आम्ही हा जेवढा आमच्यापर्यंत करता येईल तेवढं आम्ही केलेलं आहे. आणि ह्याच्या पुढेसुद्धा ते घडावं माझ्या मागे, त्यासाठीसुद्धा आम्ही योजना आखत आहोत. तर सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आपण जे करतो ते कर्म. निसर्गाचे नियम किती महत्त्वाचे आहेत. निसर्गाचे नियम आणि परमेश्वर वेगळे नाहीच, वेगळे नाहीच आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं आहे परमेश्वराचे ते अवयव आहेत. निसर्गाचे नियम म्हणजे परमेश्वराचे अवयव. जसे आपले अवयव आपल्यापासून वेगळे नाहीत, तसे हे निसर्गाचे नियम जे आहेत हे परमेश्वरापासून अलग कधीच नसतात, होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर निसर्गाच्या नियमांना कधीही डावलत नाही. माणसं नियम करतात आणि तीच नियम मोडतात, कायदे करतात आणि तेच कायदे मोडतात. जे कायदे करतात ना तेच कायदे मोडतात. इतकंच नव्हे तर जे कायदे मोडणारे आहेत ते निवडून आल्यानंतर मंत्री पण होतात. हे आपण पाहतो आहोत. मी काही नवीन सांगतो अशातली गोष्ट नाही. पेपरमध्ये येतं, आपण ते पाहतो आहोत. हे सगळे काही मी नवीन सांगत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम जितकं लोकांना कळेल ना, त्याचे अनुभव लोकांना येतात, पण ते निसर्गाच्या नियमामुळे होतात आणि आपल्या कर्मामुळे ते लोकांच्या लक्षात येत नाही. आपण दोष देतो कोणाला? इतरांना. आमच्या घरामध्ये भांडणतंटे वगैरे झाले, मुलं शिकेनाशी झाली, घरामध्ये सतत रोगराई, तर आम्ही काय म्हणतो, कोणीतरी करणी केली, कोणीतरी मूठ मारली, कोणीतरी म्हणतात तुझ्या अंगावर भूत बसलं आहेत म्हणून हे असं होतं. असल्या ज्या गोष्टी अत्यंत मूर्खपणाच्या आहेत त्या गोष्टीच्या आहारी लोक गेलेले आहेत. अगदी सुशिक्षितसुद्धा लोक. आणि जर आपण पाहिलं तर ते त्यांच्या रांगा लागतात. अंगात येणारे बाया, अंगात येणारे बुवा, आम्ही पाहिलं डोळ्यांनी, रांगा लागतात. हे काय होतं? ह्याचं कारण निसर्गाचे नियम जे आहेत ते कोणी समजूनच घेत नाही. निसर्गाच्या नियमाने आपलं जीवन चाललेलं आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. आणि या सर्वामध्ये आपलं कर्म महत्त्वाचं आहे. कळलं की नाही? कर्म. म्हणून मी एकदा सांगितलं होतं, कर्म म्हणजे ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत. तसं हे कर्मरूपी जो ब्रह्मदेव आहे त्याला 4 तोंड आहेत. एक कर्म म्हणजे कुठलं? शुभचिंतन किंवा नुसतं चिंतन. विचार, इच्छा, नंतर आपलं उच्चार आणि आचार, ह्या 4 गोष्टी म्हणजे कर्मरूपी ब्रह्मदेवाची 4 तोंड आहेत. हे आपण जर लक्षात घेतलं तर ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, विष्णू स्थितीला राखतो आणि आपला शंकर जो आहे महेश तो लय करतो असं आपण म्हणतो. पण या तिन्ही गोष्टी कर्मच करतं. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना हे कर्मच करत असतं. आणि म्हणून कर्मच ब्रह्मदेव आहे, कर्मच विष्णू आहे आणि कर्मच शंकर आहे, महेश आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे आपलं कर्म आहे ते सत्कर्म आणि दुष्कर्म अशा 2 प्रकारचं आहे.
हे सत्कर्म आणि दुष्कर्म, शुभ कर्म किंवा अशुभ कर्म अशा दोन प्रकारचं आहे. इथे आपण जर सावध राहिलो, संसारी असावे सावध असं आम्ही जे नेहमी सांगतो, तर सावध कुठे राहायचं? कर्माच्या ठिकाणी. सावधपणा काय? सावधपणा एकच ठेवायचा की आपण जे करतो त्यांनी दुसऱ्यांना दुःख होता कामा नये. कळलं की नाही? आपण जे कर्म करतो त्यांनी दुसऱ्यांना सुख मिळालं पाहिजे. आपण जे काही करतो त्याच्यातून इतरांना आनंद मिळाला पाहिजे. आता कमीत कमी ही इच्छा तरी करायला हरकत नाही. कमीत कमी लोक सुखी व्हावेत, लोक समृद्ध व्हावेत, लोकांची प्रगती व्हावी, लोक यशस्वी व्हावे अशी इच्छा करायला तुझ्या बापाचं काय जातं? पण ते पण आपण करत नाही. ते इच्छासुद्धा आपण तशी करत नाही. उलट इच्छा काय करतात? आता तुम्ही जर इतर ठिकाणी मला माहीत नाही, पण कोकणामध्ये होय महाराजा म्हणतात. कळलं की नाही? कोकणामध्ये. आणि प्रार्थना काय करतात? माझा शेजारी जो आहे त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. सगळेजण होय महाराज म्हणतात. ह्या अशा तऱ्हेची इच्छा आपण करतो. आपण एकमेकांना पाण्यात पाहतो, एकमेकांचं बरं झालेलं आपल्याला पावत नाही, एकमेकांची आपण निंदा करतो, एकमेकांची कुचेष्टा करतो. तर जीवनविद्या मिशनमध्ये सुद्धा येऊन हे करणारे लोक आहेत हे मला माहिती आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ त्यांना जीवनविद्या कळलीच नाही. आणि मग त्यांच्या वाट्याला दुःख आल्यानंतर अहो आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये आहोत, मग हे आमच्या वाट्याला काय आलं? हे पुन्हा तेच विचारतात. आम्ही त्यांना सांगतो, अरे तुम्ही हे आम्ही सांगतो त्याप्रमाणे करता का? नाही. आम्ही सांगतो 1000 वेळा प्रार्थना म्हणा. आता 7 दिवसामध्ये 1000 वेळा प्रार्थना म्हणणं काय कठीण नाही. बरं तुम्ही लक्ष देऊन म्हणा असं मी सांगत नाही. नुसतं म्हणा, मेकॅनिकली म्हणा, पण म्हणा. किती लोक म्हणतात 1000 वेळा प्रार्थना? म्हणत नाहीत. विचारलं ना मान डोलवतात, पण 1000 वेळी म्हणतात का? तर नाही म्हणतात. मग काहीतरी कारणं सांगतात. म्हणून जीवनविद्या काय सांगते की तुम्ही एकदा कर्म केलं ना की निसर्गाचे नियम ॲक्टिवेट होतात. कळलं की नाही? ॲक्टिवेट होतात म्हणजे ते त्या कर्माला प्रतिसाद देऊ लागतात. म्हणून सर्वात मोठा नियम आहे निसर्गाचा नियम म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया, ॲक्शन तशी रिॲक्शन. कळलं की नाही? आपण कर्म केलं की त्याची रिॲक्शन होते. कळलं की नाही? म्हणून कधीकधी ती आज होईल, उद्या होईल, परवा होईल अशी रिॲक्शन होईल, पण ती होते. आता पुष्कळ वेळेला त्याच्यातून एक उपाय आहे, तो म्हणजे इंटरॅक्शन. ते आपण नंतर बघू कधीतरी. इंटरॅक्शन घातली की आपलं प्रारब्ध सौम्य होतं आणि नियती आपली जी आहे ती स्ट्रॉंग होते. तो विषय मी कधीतरी घेईन. पण सांगायचा मुद्दा असा की आपलं कर्म महत्त्वाचं आहे. हे जर आपण विसरलो तर आपल्या वाट्याला कर्मभोग येतात. कळलं की नाही? कर्म आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे हे जर लक्षात आलं आणि त्याप्रमाणे आपण काळजी घेतली. संसारी असावे सावध. कुठे सावध? या ठिकाणी. कर्म करताना सावध. काय सावध? की मी जे करीन त्याने इतरांना सुख झालं पाहिजे, मी जे करीन त्याने इतरांना आनंद झाला पाहिजे. कमीत कमी त्यांना दुःख तरी देता कामा नये. कमीत कमी आपण ते करतो का? प्रत्येकाने बघावं, प्रत्येकाने बघावं. आणि म्हणून निदान तुम्ही प्रार्थना तरी म्हणा, त्यानेसुद्धा तुम्हाला फायदा होईल. आणि अनेक लोकांना झालेला पण आहे. मी नेहमी सांगत असतो की समाजामध्ये जो कष्टकरी वर्ग आहे तो, दुसरा मध्यम वर्ग आहे आणि तिसरा उच्च वर्ग आहे, श्रीमंत वर्ग. ह्याच्यामध्ये काय होतं आहे की जे श्रीमंत लोक जे आहेत त्यांना कशाचीच पर्वा नसते. त्यांना असं वाटतं पैसा आहे ना आपल्याकडे, त्या पैशाच्या बळावर आपण काही करू शकतो. म्हणून ते या असल्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. काय कर्म करायचं वाटेल ते कर्म करतात आणि मोकळे होतात. ते म्हणतात आम्ही पैशाच्या जोरावर वाटेल ते निभावून देऊ असे म्हणणारे लोक असतात. दुसरे जे असतात मध्यम वर्ग ते फार चिकित्सक असतात.
मध्यम वर्ग जो असतो ना तो फार चिकित्सक असतो. तो त्यांना जर सांगितलं ना की बुवा हे जीवनविद्याचं तत्त्वज्ञान तुम्ही जरा थोडा अभ्यास करा वगैरे किंवा प्रबोधन ऐका, ते ऐकायलाच तयार नसतं. कारण की सगळे मी म्हणत नाही हां, सगळे श्रीमंत म्हणत नाही आणि सगळे मध्यमवर्गीय म्हणत नाही, पण बरेच मध्यमवर्गीय जे आहेत त्या आमचा असा अनुभव आहे की ते ऐकायलाच तयार नसतात. सांगायला गेलं ना ते ऐकायलाच तयार नसतात आणि ऐकलं ते या काने ऐकू या काने सोडून देतात. असा चिपकीचा. त्यात काही लोक जे असतात ते असं म्हणतात, तुम्ही म्हणता ते खरं कशावरून. मला हा प्रश्न एकदा अमेरिकेतल्या एका बाईने विचारला होता की तुम्ही एवढं प्रार्थनेचं महत्त्व सांगता, तर प्रार्थना म्हटल्यानंतर हे सर्व तुम्ही सांगताय कशावरून होतं. म्हटलं कशावरून होतं म्हणजे तुम्ही अनुभव घ्यायचा. साखर गोड आहे कशावरून. अरे तोंडात टाक म्हणजे कळेल साखर गोड आहे म्हणून. चिंच आंबट आहे कशावरून. तोंडात टाक म्हणजे कळेल. मीठ खारट आहे तोंडात टाक म्हणजे कळेल खारट आहे की नाही. पण नुसतं कशावरून म्हटलं तर तुम्ही काय आम्ही काय उत्तर देणार. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये कर्म आपण जे करतो ते ॲक्शन, कर्म म्हणजे ॲक्शन, कळलं की नाही. तर हे जे ॲक्शन आपण जे करतो ती ॲक्शन आणि आपण जे निसर्गाचे जे नियम आहेत ते त्यांचा एकमेकांशी संबंध येतो. कर्म केलं ना की निसर्गाचे नियम ॲक्टिवेट होतात. या निसर्गाच्या नियमामध्ये ॲक्शन रिॲक्शन हा सगळ्या निसर्ग नियमांचा राजा, कळलं की नाही. सर्व प्राण्यांचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा गरुड, माशांचा देवमासा, आंब्यामध्ये फळामध्ये आंबा, राजे, हे सगळे राजे. तसं निसर्गाच्या नियमामध्ये ॲक्शन तशी रिॲक्शन हा नियम म्हणजे निसर्ग नियमांचा राजा आहे. बाकीचे सगळे जे नियम आहेत ना त्याचा ह्या पहिल्या नियमाशी संबंध आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम, ॲज यू थिंक ॲक्शन सो यू बिकम रिॲक्शन, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, कळलं की नाही. जिथे कारण आहे तिथे परिणाम असतोच. म्हणजे ॲक्शन आहे तिथे रिॲक्शन असते. म्हणजे बाकीचे सगळे तुम्ही निसर्गाचे नियम बघितलेत आहेत पुष्कळ. मी काय काय निसर्गाचे नियम सांगितलेले आहेत. तर हे जे निसर्गाचे नियम आहेत हे मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत आणि ते कोणाच्याही बाबतीमध्ये अपवाद करत नाहीत. माणसं करतात अपवाद, स्पेशल केस, कारण की नाही. काय काय लोक करतात ना मंत्रालयामध्ये. आम्हाला माहिती आहे आम्ही ते करत होतो. म्हणजे काय, आम्हाला सांगितलं असं करा मग करायचं. मग स्पेशल केस, कळलं की नाही. तर हेच मी काय सांगतो आहे की आपणच नियम करायचे आणि पुन्हा आपणच ते स्पेशल केस म्हणून धुडकावून लावायचं, असं माणूस करतो. पण निसर्गाचे नियम असं करत नाही. निसर्गाच्या नियमामध्ये राजा आणि प्रजा दोन्हींना नियम सारखे, श्रीमंत आणि गरीब दोघांना नियम सारखे. तर मी असं सांगत होतो की हे जे वर्ग आहे मध्यम वर्ग जो आहे तो फार चिकित्सक, कशावरून म्हणणार आहे. आणि तिसरा वर्ग म्हणजे कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग, कारण की नाही कनिष्ठ मध्यम वर्ग आपण म्हणून. हे जे आहेत त्यांचा सद्गुरू सांगतात ना मग ते खरं असलंच पाहिजे. मग ते जास्त विचारही करत नाही, कळलं की नाही. सद्गुरू सांगतात ना मग तसं बरोबर असलंच पाहिजे, कळलं की नाही. आणि मग ते करतात आणि त्यांना अनुभव पण लगेच येतो. कारण त्यांच्या ठिकाणी ती श्रद्धा पण असते सद्गुरूवर आणि सद्गुरू सांगतात याच्यावर श्रद्धा असते आणि ते लगेच अंमलातही आणतात. आणि अंमलात आणतात म्हणजे हिरिरीने, जिद्दीने अंमलात आणतात. आणि म्हणून आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये मी नेहमी सांगतो 95% किंबहुना जाऊन जास्त गरीब वर्ग आहे आणि श्रीमंत वर्ग 2-3% आहेत. हे तरीसुद्धा ते गरीब लोक आलेले आहेत ते आणि श्रीमंत सगळे सुखी झाले. जे सगळे सुखी झाले कारण का, ज्याने जीवनविद्येचं तत्त्वज्ञान आचरणात आणलं ते सर्व सुखी झाले, कळलं की नाही. आता मी नेहमी सांगतो बाबा जीवनविद्येचं तत्त्वज्ञान 100% तुम्हाला आचरणात आणता नाही आलं तरी चालेल, पण 10% तरी आणा, कळलं की नाही. 10% म्हणजे काय म्हणून मला एकाने विचारलं. 10% म्हणजे तुम्ही शुभचिंतन तरी करा. म्हणजे ही ईश्वर प्रार्थना जी आहे ना
विश्वप्रार्थना ती तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे म्हणा. त्याने तुमच्या जीवनामध्ये फरक पडतो की नाही पहा. हा अनुभव अनेक कष्टकरी लोकांना, कामगार लोकांना आलेला आहे, येतो आहे. कारण का त्यांचा श्रद्धा, निष्ठा, विश्वास हा सद्गुरूवर आणि ते सांगतात त्याच्यावर असतो. आणि म्हणून असं आपल्याला जर पाहिजे असेल, म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये यश, समृद्धी, सुख पाहिजे असेल